नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एबी मराठी न्यूजमध्ये। खरं तर आषाढी वारी 25 तारखेला आहे। आज 22 तारीख आहे आणि 22 तारखेला संध्याकाळी 10:30चा वेळ आहे। खरं तर सध्या पंढरपूरची जी काही दर्शन रांग आहे ती गोपाळपूरचं जे काही कॉलेज आहे स्वेरी कॉलेज तिथपर्यंत पोहोचलेली आहे। मात्र आपण या ठिकाणी बघू शकताय, जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी दर्शन रांगेचा पूर्णपणे बोजवारा उडवल्याचं चित्र आहे। इथं कुठल्याही पद्धतीचं बॅरिकेड जे आहे ते आपल्याला दिसत नाही आणि भाविकांसाठी या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची लाईटची जी सुविधा आहे ती सुद्धा करण्यात आलेली नाही। खरं तर हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या आशेने आलेले असतात। प्रशासन आपलं, सरकार आपलं भाविकांसाठी, भाविक हाच VIP आहे अशा पद्धतीची जी काय आहे ती सातत्यानं भावना व्यक्त करते। जिल्हाधिकारी असेल, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा इथले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन वारीचं केलेलं आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त केली आहे। मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं तर पूर्णपणे ही जी काही दर्शन रांग आहे ते रस्त्यावरती आहे। या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं भाविकांचं जर आपण इथं बघितलं तर कोणत्याही पद्धतीचं बॅरिकेड इथं करण्यात आलेलं नाही। पूर्णपणे रस्त्यावर ही दर्शन रांग आहे आणि नक्की भाविकांच्या काय भावना आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे। माऊली, तुम्ही आमची एक अपेक्षा आहे, पाऊस जर आला तर आम्हाला काहीच आसरा नाही। काय करायचं, पाऊस जर आला इथं काय असणार नाही, लाईट नाही, काय नाही, सगळं जंगलानं बारी आहे। लोकांचं काय म्हणजे जीवाची हे नाही ना, सुविधा नाही जशी पाहिजे अशी। बाथरूम वॉशरूम, आता लेडीज कुठे उघड्यावर बसणार आहे? काय दिसत काहीच नाही, बाजूला अंधार आहे। जर पाऊस आला तर इथून पावसाचं आता काय करायचं? पाऊस आला तर रात्रभर आता काय करायचं? म्हातारे माणसं आहेत. म्हातारा माझा वयस्कर पाण्याची सोय नाहीये, पाण्याची सोय नाही, वॉशरूम इतक्या खूपच लांब आहे। मला पाऊस आल्यावर रात्रभर भिजायला लागणार। शेड पण पाहिजे इथे होतं, पुढे सुरुवातीला शेड आहेत, इथे नाहीच आहे। अजिबात सुविधा नाही। संडास बाथरूम नाही आहे. पाऊस आला तर सारं भिजते लोक। सर्व पावसामध्ये भिजतात, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, काय टॉयलेटला आलं गेला कुठं असं यांठणी रस्त्याने बसायचं, काय रस्त्यात बसायचं लागले हो। मग सोयी करायला नको का सरकारने? अशी सोय पाहिजे। आता हे एवढी लोक रस्त्याला बसल्यात, रस्त्याला आता त्यांना संडासला लगेच जायचं, कुठं जायचं त्यांनी? पोलीस प्रोटेक्शन पण नाही, लोक पण नाही। पोलीस प्रोटेक्शन पण काहीच नाही। पाऊस जर आला तर आम्हाला काहीच आसरा नाही। तुम्हाला इथं सुविधा आहेत का? नाही साहेब, इथं आता तुम्हाला दिसत आहे वरून काहीच नाही आहे। शासनाचं हे चुकतं, जेवढी लंबी लाईन तेवढी सुविधा पाहिजे होती, पण आता नाही आहे। इथं संडास बाथरूम पाहिजे, पाणी पाहिजे प्याले, वरून असं उभं राहासाठी पाहिजे। काय दिसत नाही इथं? मागे इथे सुविधा काही नाही आहे। पाऊस वगैरे जर आला ना तर मग थांबण्याकरता काही सुविधा नाही आहे। काय सुविधा नाही इथं काय सोय नाहीच। काय जरा तर एखाद्या आली गाड्या बी जोरात येतात जात्यात, बारकी मुलं टोलं असणार, त्याने काय करायला पाहिजे? रांगेत नाही साहेब, आता इथवरच थांबली आहे का? इथून तर बांबूची बी अडचण समाप्त झाली द्यायची। बांबूच नाही इथं. बांबू सुद्धा नाहीत, आम्ही रोडवर थांबलो, रोडवर थांबले आम्ही। रस्त्या समितीने हे काही केलं नाही म्हणूनच म्हणतो ना तुम्हाला। ती तर म्हणते आम्ही लई काय काय केलं. काय केलं हे समोर डोळ्यासमोर दिसायले ना, हे डोळ्यासमोर दिसायले म्हणायचे काय विषय आहे? वर काहीच नाही ना, पाणी आलं तर ओलं व्हायला लागन, इथं बसायची सोय नाही, काहीच नाही समजा तर मग आमची ही गैरसोय आहे ना। गैरसोय होती। पाऊस जर आला वरून तर आम्हाला काय आधार आहे? वरून वर काहीच नाही, वर काहीच नाही, म्हणून तर म्हणतो की हा समिती। बाथरूम नाही आहे, पाणी नाही राहत संडास मध्ये टाकासाठी नाही बाहेर, आणि बसलो का मग हे कर्मचारी लोक दंड घेऊन धावते। हे काय वैसे नेर नियोजन पाहिजे ना, हे बांधकाम पाहिजे, माणसाला अंधाराचं कसं काय? इथं अंधारच आहे, लाईटच नाही। लाईटच नाही, मग तेच ना, म्हाताऱ्या माणसांनी काय करायचं? परस्वर असतात, म्हातारी माणसं असतात,